नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आत्ता जो सध्या इराण इस्रायल ताणतणाव चालला आहे, त्या ताणतणावामध्ये आपलंही मार्केट खूप पडत आहे. तर काय होईल हे कुणालाच कळत नाही आहे. तर आपण इराणबरोबर इस्रायलबरोबर काय व्यापार करतो आणि कोणत्या शेअरवर परिणाम होईल हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ मी देते आहे. आपण इस्रायलला चहा, तांदूळ, ज्वेलरी, डिझेल, डायमंड्स, एव्हिएशन, टर्बाईन फ्युएल या गोष्टी देतो किंवा निर्यात करतो. आणि इस्रायलकडून आपण काय काय घेतो तर स्पेस इक्विपमेंट घेतो, कच्चे डायमंड्स म्हणजे खनिज अवस्थेतले घेतो, पोटॅशियम क्लोराईड घेतो आणि मेकॅनिकल अप्लायन्सेस आपण त्यांच्याकडून घेतो. हे इस्रायल बरोबर. इराण बरोबर आपण काय करतो तर ॲग्री प्रॉडक्ट्स इराणला निर्यात करतो. त्याच्यामध्ये चहा, तांदूळ, साखर, फळं, औषधं, सॉफ्ट ड्रिंक, पल्सेस आणि बोनलेस बोव्हाईन मीट या गोष्टी आपण इराणला पाठवतो. आणि इराणकडून आपल्याला सॅच्युरेटेड मिथेनॉल, पेट्रोलियम बिटुमेन, ॲपल्स, लिक्विफाईड प्रोपेन, ड्राय डेट्स, खजूर आणि बदाम केमिकल्स हे आपल्याला इराणकडून आपण आयात करत असतो. त्यामुळे चहाच्या उद्योगावर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. भारतीय चहा जो आहे तो इराणला पुरवठा केला जातो किंवा इराण आयात करतो. 4.91 बिलियन kg म्हणजे किलो एवढा चहा इराणला जातो आपल्याकडून. तर चहाच्या कंपन्यांवर याचा परिणाम होऊ शकतो. तर चहाच्या कंपन्या टाटा कन्झ्युमर, कारण टाटा टी ही कंपनी आता टाटा कन्झ्युमरकडे गेली. टाटा कन्झ्युमर, जयश्री टी, हॅरिसन मल्याळम ही रबर आणि चहा दोन्हीमध्ये आहे. आसाम टी, गुडरिक चाय, BBTC, धनसेरी, अँड्रूयुल आणि वॉरंटी या चहाच्या कंपन्या आहेत. या ताणतणावामुळे काय होत आहे तर लांबच्या मार्गाने जावं लागतं. म्हणजे रेड सी, सुएज कालवा हे शिपिंगसाठी वापरले जातात. पण आता तिथे ताणतणाव असल्यामुळे दूरच्या मार्गाने जावं लागत आहे. त्यामुळे शिपिंगवरचा खर्च वाढतोय. हा खर्च वाढला की प्रॉफिट मार्जिन कमी होत आहे. आणि जो इंडिया, मिडल ईस्ट, युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर व्हायचा होता, जो प्रोजेक्ट होता, त्याच्यातही काही अडथळे येण्याची शक्यता वर्तवली जाते. यामुळे काय होईल तर रुपयावर परिणाम होईल. रुपया ढासळेल आणि म्हणजे रुपयाचं जे मूल्य आहे ते कमी होईल. आणि ट्रेड डेफिसिट म्हणजे आयात आणि निर्यात हे जेव्हा आयात जास्त होते आणि निर्यात कमी होते तेव्हा ट्रेड डेफिसिट वाढत जातं. तर याचा कोणकोणत्या शेअरवर परिणाम होऊ शकतो तर अडाणी पोर्ट, कारण हायफा पोर्ट जे आहे
त्याची मालकी अडाणीकडे आहे, हे इस्रायलमध्ये आहे. सन फार्मा, इस्रायलच्या टारो फार्मामध्ये मेजॉरिटी स्टेक सन फार्माचा आहे. डॉक्टर रेड्डीज आणि लुपिन, तेवा फार्मा ही जी कंपनी आहे तिचा बेस तेल अवीव हा आहे. त्याच्याच बरोबर कल्याण ज्वेलर, NMDC आणि टायटन यांचा सुद्धा इस्रायल बरोबर व्यवहार आहे. TCS, विप्रो, टेक महिंद्रा, इन्फोसिस, SBI आणि लार्सन अँड टुब्रो यांचा इस्रायलमध्ये प्रेझेन्स आहे. ऑइल सप्लायमध्ये अडचणी येतील, क्रूडचा रेट वाढेल, याचा परिणाम एशियन पेंट, बर्जर पेंट, पिडीलाइट, अपोलो टायर, JK टायर, MRF या कंपन्यांवर होऊ शकतो. महत्त्वाचे शिपिंग रूट बाधित होतील. त्यामुळे युरोप, अमेरिका, आफ्रिका, वेस्ट एशिया यांच्यामधली निर्यात कमी होईल, जी रेड सी आणि सुएझ कालव्यातून होते. त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या बिझनेसवर परिणाम होऊ शकतो. पण आपण काय म्हणतो की ग्राइंडिंग लो, दळत 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 मंदी येणं आणि झटक्यासरशी मंदी येणं, तर लोक बघताय काय होत आहे, तर ज्यावर परिणाम होतोय ते शेअर कमी कमी होत जातील किंवा आत्ताच्या रिझल्टवर त्याचा परिणाम दिसणार नाही. कारण आत्ताचा रिझल्ट गेल्या 3 महिन्यातला आहे. पुढच्या रिझल्टवर त्याचा परिणाम दिसू शकतो. पण तुम्ही या सगळ्या शेअरकडे त्या दृष्टीने लक्ष दिलं पाहिजे किंवा तुमच्याकडे हे शेअर असतील तर ट्रेलिंग स्टॉप लॉस लावला पाहिजे आणि हळूहळू प्रॉफिट बुकिंग केलं पाहिजे. म्हणजे पूर्ण जे लोक इस्रायल बरोबर किंवा इराण बरोबर व्यवहार करतायत त्यांच्या लगेच काय कंपन्या बंद पडतील किंवा लगेच काय मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल असं नाही. पण हा परिणाम हळूहळू दिसू लागतो. त्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे त्या दृष्टीने लक्ष दिलं पाहिजे. हा जो ताणतणाव वाढत आहे त्याचा शेअरवर कसा परिणाम होईल हे मी सांगितलं आहे. नमस्ते.